करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरांबाबत आता धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा खेडकरांच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं. तसेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी मध्यरात्री उशिरा घडला आहे. एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी अशा प्रकारे जबरी चोरी करण्याचे झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपली मनस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करू, अशी माहिती पूजा खेडकरांनी पोलिसांना दिली आहे. घरात चोरी झाल्याची माहिती देणाऱ्या पूजा खेडकर यांनी गुन्हा दाखल न केल्याने विविध वितर्क लावले जात आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार IAS पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पूजा खेडकरांनी त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती फोन करून चतुःशृंगी पोलिसांना देण्यात आली आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह काही नोकर राहतात. त्यातील एक नोकर 8च दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असं पूजा खेडकरांचं म्हणणं आहे. बांधून ठेवलेल्या अवस्थेत आपल्याला पूजा यांनी दाराच्या कडीचा उपयोग करून स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलिसांना फोन केला. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांत पथक खेडकर यांच्या घरी पोहोचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती व्यवस्थित आल्याच पोलिसांनी सांगितलं. पूजा खेडकर यांनी दुसऱ्या एका फोनवरून हा प्रकार पोलिसांना कळवला होता. मात्र त्यांनी अद्याप लेखी तक्रार पोलिसांकडे दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की आपण तक्रार देऊ, असं तिने पोलिसांना सांगितले. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तूची चोरी झाली आहे का, याची माहिती तिनं अद्याप पोलिसांना दिलेली नाही. माहिती आवडली असेल अशाच ताज्या अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.